फायर दाखल झालेला आहे. त्याच्यामध्ये नवी मुंबई APMCचे 25 संचालक आहेत. 24 नंबरवर नाव आहे ते म्हणजे आमदार शशिकांत शिंदे, जे आता सातारा लोकसभेचे उमेदवार आहेत. ही दुसरी FIR आहे. काय सांगाल आपण? मी अजून ती काय पाहिली नाही. पाहिल्यानंतर मी बघतो नक्की कुठल्या गोष्टीमध्ये FIR झाली. पण मध्ये मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की कोर्टाचे निर्देश जे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी जे मार्केट कमिटीचा घोटाळा बाहेर काढला होता, त्या घोटाळ्यामध्ये हायकोर्टाचे निर्देश 12 एप्रिलला हायकोर्टाने निर्देश झाले होते, त्यानुसार झाली का ते पाहू. आम्हाला त्याबद्दल अजून तरी काय मी आपणास थोडक्यात माहिती देतो की कलम जी आहे ती 409, 420, 34 अशी कलम आहेत. आणि 409 कलम हे लोकसेवकाचा अपहार, त्याच्यामध्ये नॉन बेलेबल कलम लावलेला आहे. या बाबतीत तुम्ही काय सांगाल? आता एक पत्रकार म्हणून मी स्वतः माहिती देतो आपल्याला. मी तुम्हाला सांगितलं हे 2013-14चं प्रकरण आहे. या प्रकरणामध्ये सुमारे 4,000 कोटीचा घोटाळा झालेला आहे. त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी चांगले मार्केटचे 45 गाळे हे स्वतःच्या नावावरती 1 लाख रुपये ते गाळा, जो शेतकऱ्यांच्या मुलं मुंबईला गेल्यानंतर त्यांना राहण्यासाठीचं जे हॉस्टेल आहे ते बांधण्यासाठीची जागा होती किंवा ती इमारत होती, किंवा शेतकरी तिथं माल विकायला गेल्यानंतर राहण्यासाठीचं जे हॉस्टेल आहे त्या हॉस्टेलच्या इमारतीचे हे गाळे ह्यांनी लाटलेले. साधारण किती गाळे ते? 466 गाळ्याचा हा अपवार आहे. आणि याची किंमत फार नाममात्र दाखवलेली आहे. ते शेतकऱ्यांची पण लय लूट आहे, गोरगरीब सामान्यांची लय लूट आहे आणि शासनाची फार मोठी फसवणूक आहे. साहेब, आपण वारंवार म्हणत होता फरार आरोपी आणि हा फरार आरोपीला उमेदवार केलेला आहे. म्हणजे तुम्हाला एका अंदाजाने माहीत होतं का की ही मोठी कारवाई होऊ शकते म्हणून? म्हणूनच मी 12 तारखेला सांगितलं, ज्यावेळेला मला हायकोर्टाच्या वेबसाईटवरती जे त्यांच्या विरुद्धचा जे सायटेशन आलं ते आम्ही वाचलं. आणि ते वाचल्यानंतर आमच्या लक्षात आलं की हायकोर्टानं 12 एप्रिल रोजी संपूर्ण त्यांचं कवच कुंडल काढून टाकलेलं आहे. मग मी त्यावेळेला 13-14 तारखेला आपल्याशी प्रेस घेतली आणि त्यावेळेला सांगितलं हा फरार आरोपी हा पवार साहेबांनी महाविकास आघाडीतून साताऱ्याला दिलेला आहे. चव्हाण साहेबांच्या विचाराचा हा जिल्हा आणि या जिल्ह्यामध्ये असे गुंडगिरी प्रवृत्तीचे आणि त्यातल्या त्या शेतकऱ्यांच्या आयुष्याशी निगडीत असणाऱ्या, हे शेतकऱ्यांना लुटला गेलं अशा पद्धतीची भावना आज सामान्य माणसांच्या झालेली आहे. आता ऐन इलेक्शनमध्ये जर अटक झाली तर ह्याचा फार मोठा परिणाम होऊ शकतो. ते बघा, अटक होणं नाही होणं ते कायदा बघेल, पण ते काय फार महत्त्वाचं नाही. त्यांना अटक करू पण नाही मला वाटतंय. पण एक महत्त्वाची गोष्ट वाटते की त्यांनी सुद्धा जर यशवंत विचाराच्या जागेवरती जर राहायचं असेल तर हे जे काय अपार केलेले जे पैसे आहेत, किंवा मी पहिल्यापासून सांगत असतो अपार केलेले जे फ्लॅट्स आहेत किंवा अपार केलेले जे गाळे आहेत, हे जे त्यांनी घेतलेले आहेत. आज तुम्ही यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करता, तर त्यांनी 1-2 दिवसात माघारी दिले पाहिजे. त्यांना अटक व्हावी असं कोणाची इच्छा नाही आहे. पण जे शेतकऱ्यांसाठीचं हे शेतकऱ्यांना त्यांनी मोठ्या मनानं माघारी दिलं पाहिजे, ही आमची इच्छा आहे. ठीक आहे. अटक होणं हा भावनिक मुद्दा आहे असं करून त्यांचा विषय सुरू आहे. अटक हा प्रश्नच येत नाही. म्हणजे आमचा त्याच्याशी काही संबंध नाही आहे. आमचा कन्सर्न एकच आहे की त्या लोकांनी जे चोरलेले आहेत शासनाचे किंवा गोरगरीब शेतकऱ्यांचे पैसे, हे साधारण 4,000 कोटी रुपये आहेत, ते त्यांच्याकडे आहेत, त्यांनी ते माघारी द्यावेत, एवढीच आमची इच्छा आहे. ठीक.